माय व्हिलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे जे मका पीक आहे त्याच्यावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण दशपर्णी अर्क तयार करणार आहोत आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या झाडांची आपण ही पाले आणलेले आहेत आणि याच्यामध्ये लिंबाचा पाला, निरगुडी, त्याच्यानंतर असं सीताफळाचा पाला, असे वेगवेगळे 10 प्रकारचे पाले आपण जमा केलेले आहेत. शिवाय याच्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि तंबाखूही घालणार आहोत. यानंतर आपण हे सगळे पाले, वेगवेगळ्या वनस्पतीचे पाले असे उकळून घेत आहोत. याच्यामध्ये तंबाखू, त्याचबरोबर लसूण, मिरची हे सगळं टाकलेलं आहे. दशपर्णी अर्क तयार करताना आपल्याला जर लवकर हवं असेल, आपल्याला ते असं उकळून घेतलं तर चालू शकतं, कारण मकेवर लष्कर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला हे औषध लवकर तयार करायचं आहे, म्हणून आपण हे उकळून घ्यायला लागलो आहे. हे पहा, या मकेच्या पिकामध्ये लष्कर अळी झालेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे पहा, इथं हा पहा, हा शेंडा कुरतडलेला आहे आणि याच्यामध्ये अळी आहे. याचबरोबर अजून आपण दुसऱ्या ठिकाणी बघू शकतो. हे पहा, इथं आतल्या बाजूला लष्कर अळी आहे, इथं आहे. अशा पद्धतीनं हे पहा, इथं आहे. अशा पद्धतीनं ह्या पिकावर, मका पिकावर लष्कर अळी झालेली आहे आणि तिला आपण रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक फवारणी दशपर्णी अर्क करत आहोत. बघूया, यापूर्वी आपण केलेली आहे, आपल्याला ते चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळालेला आहे. चांगल्या पद्धतीनं ती लष्कर अळीचा नायनाट झाला होता. हे पहा, इथं पहा, पण 2 वेळेला आपल्याला फवारावं लागलं होतं. आता आपण उद्या फवारणार आहोत. पहा, रासायनिक फवारणीऐवजी नैसर्गिक फवारणी करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे जनावरं आहेत, त्यांना रासायनिक फवारणी केलेला चारा आपल्याला घालायचा नाही. आपण नैसर्गिक शेती करत आहोत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.